दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बारामतीमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुतळा उभारला जातोय ते स्वतः किरणदादा गुजर आपल्यासोबत आहेत. काय सांगाल दादा, बारामतीमध्ये महाराष्ट्रातील पहिला अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जात आहे, नेमका काय भावना आहे? भावना अत्यंत तीव्र आहे. कारण अजून सहनच होत नाही, विश्वास बसत नाही की दादा आपल्यात नाहीत. परंतु शेवटी सत्याला सामोरे जावं लागतं आणि दादांच्या स्मृती ह्या बारामतीकरांपर्यंत चिरंतन राहणार आहेत. पुतळा हे त्याचं प्रतीक आहे आणि ते राहताना मात्र माझं दादांचं पूर्ण लक्ष बारामतीवर आहे. सदोदित दादा बारामतीकरांच्या विकास कामामध्ये राहणार आहेत आणि मी बघितलं की मी गेली 4 महिने या ठिकाणी नटराजमध्ये दादांच्या एक आपल्याला बघितलं की आपण सिलिकॉनचा पुतळा आहे. लोक येतात, त्या पुतळ्याला विनम्र होतात, लहान मुलांना आणतात, पाया पडतात. म्हणून हीच भावना आता या पुतळ्याच्या निमित्ताने जोपासावी म्हणून पुतळा करण्याचा फेब्रुवारीमध्येच आमच्या संस्थेने निर्णय घेतला आणि आता उद्या 22 तारखेला पुतळ्याची पाद्यपूजा करणार आणि 23 तारखेला सकाळी अनावरण आपण त्याला म्हणणार नाही परंतु लोकार्पण करणार आहोत. आदरणीय वहिनी साहेब आहेत, सुनेत्रा वहिनी पवार, त्यानंतर पार्थ पवार, जय पवार आणि सर्वच पवार कुटुंबियांना या ठिकाणी आपण निमंत्रित केलं. नेमकं या दादांच्या पुतळ्याचं जे मटेरियल आहे किंवा कोणकोणत्या प्रकारचं म्हणजे कशा प्रकारे पुतळा उभारला जाणार आहे? हा जो चौथर आहे हा दगड कामात आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की सगळ्यांना की दादांना दगड काम आणि कोरीव काम त्या संदर्भात आवडायचं. पंधारेचे आपल्या निगडे म्हणून गेले 2 महिने हा चौथऱ्याचं डिझाईन आणि दगड कामातलं कोरीव काम करत होते. ते आता बसवायचं काम चालू आहे. त्याच्यावरती जो पुतळा येणार आहे हा 10 फूट उंचीचा आणि ब्रॉन्झचा 1.5 टन वजनाचा पुतळा आहे आणि तो कला संचालनालय, वास्तुशास्त्रज्ञ वगैरे यांनी सगळ्यांनी मंजुरी दिलेली आहे, मान्य केलेला आहे. याच ठिकाणी दादांच्या हस्ते नटराज नाट्यकला मंदिराचं लोकार्पण झालं आणि त्याच ठिकाणी दादांचा पुतळा उभारला जातोय. कधी भविष्यात कल्पना केली होती? कधीच नव्हतं वाटलं. कारण नटराजच्या कलादालनाचं उद्घाटन त्याच्यानंतर दादांनी भावना व्यक्त केली की आपल्याला राष्ट्रध्वज उभा करायचा 30 मीटरचा आहे. गेल्या 15 ऑगस्ट दिवशी झालेला या ठिकाणचा कार्यक्रम आणि दुर्दैवाने दादांचा पुतळा त्याच जागेवर म्हणजे कल्पना सहन करवत नाही. परंतु माझ्या दृष्टिकोनातून आमच्या त्यांच्या प्रती ज्या निष्ठा आहे, श्रद्धा आहे, त्या ठिकाणी नटराज म्हणजे अजितदादा, त्यामुळे अजितदादा हिथंच उभा राहावे ही माझी प्रामाणिक इच्छा होती आणि आहे आणि म्हणून हा निर्णय आम्ही घेतला. तसं बघितलं गेलं तर आता दादांचा पुतळा उभारला जातोय, नेमकी दादांची पुतळ्याची वेशभूषा कशी असणार आहे? नाही, नेहमीची दादांची रेग्युलर जे होती ना, दादा काय करायचे की अनेक कार्यक्रमाला म्हणजे पायजामा, शर्ट, त्याच्यानंतर बाह्या दुमडलेल्या दादांच्या आणि जॅकेट अशी कॉमन ठेवली, वेगळी काही ठेवलेलं नाही. सर्वसामान्य माणसामध्ये ज्या पद्धतीने असायचे त्याच पद्धतीचे. बारामतीकर आणि दादा हे एक वेगळं समीकरण होतं आणि तुम्ही देखील दादांसोबत 40 वर्ष निष्ठेने काम केलेलं आहे. आता काय नेमक्या भावना आहेत की दादा आपल्यात नाहीयेत? उणीव जाणवते प्रचंड आणि असं वाटतं की एक वेळ की कसं होणार आता बारामतीच्या पॅटर्नचं. परंतु आता ज्या पद्धतीने सुनेत्रा वहिनी, पार्थ आणि सगळेच एंटायर पॉवर फॅमिली जे काम करते तर दादाचं राहिलेलं स्वप्न म्हणजे बारामती तालुका पूर्ण हा देशामध्ये आदर्शवत करण्यासाठी सर्वच जण कटिबद्ध राहतील अशी साधारणपणे मला अपेक्षा आहे. खऱ्या अर्थानं दादांचा या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा भविष्यात देखील उभा राहावा असं मला देखील वाटणार नाही आणि त्यांचा कंठ देखील त्या ठिकाणी बोलताना दाटून आला. परंतु बारामती आणि दादांचं समीकरण हे वेगळं असण्याकरांचं बारामतीकर देखील अजून दुःखाच्या छायेतून उभारलेले नाहीत. कॅमेरा पर्सन सह मी अनिकेत कांबळे, नव महाराष्ट्र न्यूज, बारामती.